यानंतर एक ब्रेकिंग न्यूज समोर येते। सरकारच्या चहापानाला सुरुवात झालेली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत या चहापान कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे। चहापानासाठी प्रमुख मंत्री उपस्थित आहेत। मंत्री मंगल प्रभात लोढा, नितेश राणे, शिवेंद्रसिंहराजे भोसले, गुलाबराव पाटील, दत्तात्रय भरणे उपस्थित आहे। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील आता चहापानासाठी दाखल झालेले आहेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील दाखल झालेले आहेत। तर या चहापानाच्या कार्यक्रमाला आता सुरुवात झालेली आहे। मुख्यमंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीत या चहापान कार्यक्रमाला आता सुरुवात झालेली आहे। अनेक प्रमुख मंत्री देखील त्या ठिकाणी आता उपस्थित आहेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील चहापान कार्यक्रमासाठी दाखल झालेले आहेत। महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। सरकारकडून हा चहापानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे। दुसरीकडे विरोधकांना देखील या चहापान कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यात आलं होतं, परंतु विरोधकांनी मात्र या चहापान कार्यक्रमावर बहिष्कार टाकलेला आहे। मात्र आता काही वेळातच खरं तर सत्ताधाऱ्यांच्या चहापान कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे। सत्ताधाऱ्यांचं चहापान मात्र विरोधकांना दुसरीकडे नकोसं झालंय। तर अनेक प्रमुख नेते या ठिकाणी उपस्थित असल्याचं पाहायला मिळत आहे। तर दुसरीकडे जे दृश्य आपण पाहतोय तिथे पत्रकार परिषद होणार आहे। तर थोड्याच वेळात महायुतीची पत्रकार परिषद देखील होणार आहे। या संदर्भात आपण अधिक जाणून घेऊयात आपले लोकशाहीचे प्रतिनिधी उमेश करंजकर यांच्याकडून। उमेश, खरं तर सरकारच्या चहापान कार्यक्रमाला आता सुरुवात झालेली आहे, तर दुसरीकडे या चहापान कार्यक्रमानंतर अगदी काही वेळातच महायुतीकडून देखील पत्रकार परिषद घेण्यात आलेला आहे। तर बहिष्कार जो विरोधकांनी या चहापान कार्यक्रमावर टाकलेला आहे त्या संदर्भात आता महायुती त्यांच्यावर पलटवार करणार का, हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। उमेश, नक्कीच कृपा, थोड्या वेळापूर्वी जे आहे ते हा चहापानाचा कार्यक्रम पार पडला। मात्र नेहमीप्रमाणे जे विरोधी पक्ष आहेत ते या चहापानाला पोहोचलेले नाहीयेत। थोड्या वेळात आता ती कॅबिनेट जी बैठक आहे अधिवेशनापूर्वीची ती होईल। त्याला सर्व मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि इतर सर्व कॅबिनेट मंत्री आहेत आणि इतर जे सदस्य आहेत ते सर्व उपस्थित राहणार आहेत। उद्यापासून हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे। हिवाळी अधिवेशन हे यावेळेस फक्त 7 दिवसात आहे आणि 7 दिवसात जास्तीत जास्त काम व्हावं यासाठी सरकारी पक्षाकडून तयारी करण्यात आलेली आहे। कारण 2 आठवड्याचं हे हिवाळी अधिवेशन होईल अशा प्रकारची चर्चा होती। मात्र जी कामकाज सल्लागार समितीची बैठक आहे यामध्ये 7 दिवसातच हे हिवाळी अधिवेशन ठरवण्यात आलं। त्यानंतर आता उद्यापासून हे अधिवेशन सुरू होईल। मात्र त्याआधी जर आपण पाहिलं तर राजकारण सुरू झालेलं आहे। हिवाळी अधिवेशनाच्या चहापानाला विरोधकांनी बहिष्कार टाकलाय आणि तिथेच आता या कॅबिनेट बैठकीनंतर महायुतीची देखील पत्रकार परिषद होईल आणि मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री नेमकं विरोधकांनी जो चहापानावर बहिष्कार टाकलाय त्यावर काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे। कृपा जी, निश्चितच उमेश, खरं तर जी महाविकास आघाडीनं याआधी पत्रकार परिषद घेतलेली आहे त्या पत्रकार परिषदेत सरकारवर त्यांनी अनेक आरोप लगावलेले आहेत। 2 उपमुख्यमंत्री राज्यात असणं हा कायदा नाहीये असा देखील आरोप विरोधकांकडून लगावण्यात आलाय। नक्कीच कृपा, कारण हे जर अधिवेशन पाहिलं तर अगदी दुर्मिळ असा प्रकार घडणार आहे। कारण दोन्ही सभागृहामध्ये म्हणजे विधानसभा असेल किंवा विधान परिषद असेल या दोन्ही सभागृहामध्ये आपल्याला विरोधी पक्ष नेतेपद दिसणार नाही आणि संविधानक पद असताना देखील राज्य ज्यांची जी संख्याबळ कमी आहे त्यावरून आता सरकारी पक्ष असेल किंवा मग विधिमंडळ याबाबतची चर्चा करते। मात्र अजूनही विधान परिषदेत याआधी अंबादास दानवे होते, मात्र त्यांचा जो काळ होता तो संपलेला आहे। त्यांचा जो टर्म होता ते पूर्ण संपलेलं। त्याच्यामुळे आता विधान परिषदेत देखील विरोधी पक्ष नेते नाहीत आणि लोकसभेला तर विधानसभेत तर आधीपासूनच नाहीये। त्याच्यामुळे दोन्ही सभागृहात विरोधी पक्ष नेते नसणार आहेत आणि म्हणून ज्या वेळेस उपमुख्यमंत्रीपद हे संविधानिक नाहीये, मात्र राज्य सरकारने आपल्या सोयीसाठी हे 2 उपमुख्यमंत्री बनवलेत आणि विरोधी पक्ष नेतेपदासाठी टाळाटाळ का करताय आणि हा आक्षेप जो आहे खास करून विरोधी पक्षाचा आपल्याला या पत्रकार परिषदेमध्ये जाणवलेला आहे। जी, निश्चितच उमेश, खरं तर उद्याच्या अधिवेशनात विरोधक मात्र तयारीत आहेत सरकारला चारही बाजूने घेरण्यासाठी। अनेक प्रकरणं आहेत, मग ते पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरण असो किंवा आता नुकताच 2 तारखेला मतदान सुरू असतानाच जो 3 तारखेचा निकाल होता तो 21 तारखेला घेण्याचा निर्णय कोर्टाकडून देण्यात आला। यावरूनही अनेक आरोप प्रत्यारोप खरं तर विरोधकांकडून केले जातात।
हे सगळे मुद्दे आता विरोधक उद्याच्या हिवाळी अधिवेशनात मांडणार का? नक्कीच कृपा. जर हे सगळं अधिवेशन पाहिलं पाहतोय एकूणच या सगळ्या अधिवेशनाचा तर सगळ्यात आधी हे दिसतं की दोन्ही सभागृहामध्ये विरोधी पक्ष नाहीयेत. मात्र तरीही विरोधक हे आक्रमक होणार आहेत अशा प्रकारची सध्याची त्यांची भूमिका दिसते. कारण अनेक महत्त्वाचे मुद्दे आहेत. खास करून जो शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा मुद्दा आहे. शेतकऱ्यांना जे अवकाळी पावसामुळे जो फटका बसला होता, ती जी मदत जाहीर केली होती ती अजूनपर्यंत पोहोचली नाही असं विरोधकांचं अजूनही मत आहे. त्यामुळे राज्य सरकार यावर त्यांना डिपेंड कसं करणार किंवा आपण काय काम केलंय याबाबत काय सांगणार जी, हे जी. अधिवेशनात तर समजेलच. मात्र हे निश्चित, मुद्दे जे आहेत ते अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत आणि निश्चित. यावर विरोधी पक्ष जो आहे तो सरकारला घेण्याचा प्रयत्न करेल आणि ज्या प्रकारे सरकारी जे काही मंत्री आहेत निश्चित. त्या मंत्र्यांवरती जे भ्रष्टाचारांचे आरोप जी, झाले निश्चितच उमेश, तुमचा मुद्दा आम्हाला लक्षात येतोय. धन्यवाद तुर्तास आपण दिलेल्या या अपडेट संदर्भात. तर हिवाळी अधिवेशनाचं कामकाज आता समोर आलंय. पहिल्या दिवशी शासकीय कामकाज आणि पुरवणी मागण्या सादर केल्या जाणार आहेत. शोक प्रस्ताव मांडल्यानंतर पहिल्या दिवसाचं कामकाज तहकूब होईल. मंगळवारी सत्तारूढ पक्षाचा प्रस्ताव मांडला जाईल. पुरवणी मागण्यांवर बुधवारी चर्चा आणि मतदान असणारे. पुरवणी मागण्यांवर अंतिम चर्चा होऊन गुरुवारी विरोधी पक्षाचा प्रस्ताव असेल. अशासकीय कामकाजाचा ठराव शुक्रवारी मांडला जाणार आहे. तर अंतिम आठवडा प्रस्ताव शनिवारी असणार आहे. तर हिवाळी अधिवेशनाचा समारोप रविवारी होणार आहे. तर 7 दिवसांचा हा हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजाचा हा संपूर्ण खरं तर लेखाजोखा असेल. पहिल्या दिवशी शासकीय कामकाज आणि पुरवणी मागण्या सादर केल्या जाणार आहेत. शोक प्रस्ताव मांडल्यानंतर पहिल्या दिवसाचं कामकाज तहकूब होईल. मंगळवारी सत्तारूढ पक्षाचा प्रस्ताव मांडला जाणार आहे. पुरवणी मागण्यांवर बुधवारी चर्चा आणि मतदान होईल. पुरवणी मागण्यांवर अंतिम चर्चा होऊन गुरुवारी विरोधी पक्षाचा प्रस्ताव असेल. अशासकीय कामकाजाचा ठराव शुक्रवारी मांडला जाईल. अंतिम आठवडा प्रस्ताव शनिवारी असेल. तर रविवारी हिवाळी अधिवेशनाचा समारोप होणार. या संदर्भात आपण अधिक अपडेट घेऊयात आपले लोकशाहीचे प्रतिनिधी चेतन ननावरे यांच्याकडून. चेतन, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय? चेतन, निश्चितपणे एकंदरीत जे अधिवेशन 8 दिवसांचं येऊ घातलेलं आहे याच्यामध्ये आज एकंदरीत ही कॅबिनेट बैठक पार पडत आहे. आता कॅबिनेट बैठकीला सुरुवात झालेली आहे आणि हे संपूर्ण कामकाज जे आहे त्याच्यावरती या कॅबिनेटमध्ये शिक्कामोर्तब होईल आणि उद्यापासून जे पहिला दिवस आहे एकंदरीत हे कामकाज आहे ते सुरू होईल. 7 दिवस कशा प्रकारे कामकाज असेल त्याचा पाढा संपूर्ण वाचलेला आहे. दरम्यान विरोधकांनी आणखी काही दिवस मुदत वाढवावी अधिवेशनाची अशी मागणी केलेली होती. मात्र तुर्तास तरी जे कामकाज आहे ते येऊ घातलेल्या निवडणुकांमुळे याच दिवसांमध्ये पूर्ण करण्याचा मानस सरकारने व्यक्त केला होता. त्यामुळे या 7 दिवसांमध्ये आता विरोधक सरकारला कशा प्रकारे अडचणीत आणतायत की पुन्हा एकदा महायुती सरकार आहे ते संख्याबळावरती जे महत्वाचं कामकाज आहे ते रेटून येणार हे पाहणं महत्वाचं असेल. कृपा जी, निश्चितच चेतन, खरं तर शनिवारी आणि रविवारी देखील या हिवाळी अधिवेशनाचं कामकाज चालणार आहे. सुट्ट्यांच्या दिवशी देखील हे कामकाज चालणार आहे. तर दुसरीकडे अगदी कमी वेळ देण्यात आलेला आहे या हिवाळी अधिवेशनासाठी. फक्त 7च दिवसांचं हे हिवाळी अधिवेशन असणार आहे. निश्चितपणे कृपा याआधी पावसाळी अधिवेशनामध्ये नियोजन केल्याप्रमाणे सोमवार ते शुक्रवार एक आठवडा आणि दुसरा आठवडा सोमवार ते शुक्रवार असं 8 ते 19 तारखेपर्यंत अधिवेशन चालण्याचा मानस होता. मात्र सध्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशामुळे ठराविक वेळेमध्ये निवडणुका पार पडणार आहेत आणि त्यामुळेच यावेळी प्रथमच आपण शनिवारी आणि रविवारीही अधिवेशनाचं कामकाज चालताना पाहणार आहोत. परिणामी कमीत कमी दिवसांमध्ये अधिकाधिक कामकाज पूर्ण करण्याचा मानस आहे. त्यामुळे ठराव असतील, विधेयक असतील वेगवेगळी ती अधिकाधिक संख्येने मंजूर करण्याचा सरकारचा प्रयत्न दिसतोय आणि त्यामुळेच शनिवारी आणि रविवारी देखील या अधिवेशनामध्ये आपल्याला कामकाज पाहायला मिळणार आहे. जी, निश्चितच चेतन, खरं तर आणखी एक महत्त्वाची अपडेट समोर येते की अगदी काही वेळातच आता कॅबिनेट बैठकीला सुरुवात होणार आहे. या कॅबिनेट बैठकीत आता मंत्र्यांना काही मार्गदर्शन केलं जाणार आहे का या हिवाळी अधिवेशनासंदर्भात? निश्चितच आता कॅबिनेट बैठकीला सुरुवात झालेली आहे. चहा पाण्याचा कार्यक्रम संपलेला आहे. सर्व कॅबिनेट बैठकीसाठी आता मुख्यमंत्री नेतृत्वाखाली सर्व मंत्री आता उपस्थित आहेत आणि सर्वात महत्वाची बाब म्हणजे जरी 7 दिवसांचं अधिवेशन असेल तरीही निवडणुकांदरम्यान ज्या नगरपालिकांच्या निवडणुकांदरम्यान जे आरोप प्रत्यारोप झालेले होत्या, टीका झालेल्या होत्या, त्या पार्श्वभूमीवरती तर कुठलीही फूट या अधिवेशन काळात दिसून देऊ नका असे संकेत
कुठेतरी मुख्यमंत्र्यांकडून दिले जाऊ शकतात. सर्वात महत्वाची बाब म्हणजे विशेष करून भाजप आणि शिवसेना या दोन्ही बड्या पक्षांमध्ये टोकाचा विरोध आणि आरोप प्रत्यारोप झालेले होते. त्यामुळे विरोधकांना या आरोप प्रत्यारोपाचा फायदा कुठलाही घेऊन जाऊ नका असेही निर्देश या बैठकीत दिले जाऊ शकतात. आणि सर्वात महत्वाची बाब म्हणजे अधिकाधिक कामकाज पूर्ण होण्यासाठी बहुसंख्य मंत्र्यांनी उत्तरे व्यवस्थित पाठ करून यावीत, त्याचं ब्रीफिंग व्यवस्थित घ्यावं अशाही सूचना दिल्या जाऊ शकतात. आणि तिसरी महत्वाची गोष्ट, येऊ घातलेल्या झेडपी इलेक्शन्स असतील आणि महापालिका इलेक्शन्स असतील यासाठी देखील अधिकाधिक निर्णय घेण्यासाठी अधिकाधिक संख्येने जास्तीत जास्त वेळ या अधिवेशनामध्ये बसावा अशाही सूचना मंत्री आणि आमदारांना यापुढील काळात दिल्या जाऊ शकतात. कृपा. जी, निश्चितच चेतन, धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर अपडेट संदर्भात. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.